भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आज विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या जामठा येथील स्टेडियमवर T20 क्रिकेट सामना होतोय। त्यासाठी क्रिकेट प्रेमींकरिता महामेट्रोने महत्त्वाचा निर्णय घेतलाय। सामन्याला येणाऱ्या आणि परत जाणाऱ्या प्रेक्षकांच्या सोयीसाठी मेट्रो ट्रेन सेवा रात्री 10 वाजताच्या पुढे वाढवण्यात येणार आहे। मेट्रो सेवा मध्यरात्री 12 वाजेपर्यंत आणि आवश्यक असल्यास त्याही पुढे सुरू ठेवण्याचा निर्णय महामेट्रोने घेतला आहे। आज शेवटची मेट्रो ट्रेन खापरी मेट्रो स्टेशनवरून मध्यरात्री 12 वाजता सुटणार आहे। तसेच क्रिकेट प्रेमींच्या गरजेनुसार त्यानंतर ही मेट्रो सेवा सुरू ठेवण्यात येणार आहे। खापरी येथून प्रवासी ऑटोमोटिव्ह स्क्वेअर पर्यंत थेट प्रवास करू शकतील। तसेच सीताबर्डी इंटरचेंजवर ट्रेन बदलून एक्वा लाईनवरील कोणत्याही दिशेने प्रवास करण्याचाही सुविधा उपलब्ध असेल। विशेष म्हणजे सामना संपल्यानंतर गर्दी लक्षात घेता मेट्रो गाड्या दर 10 मिनिटाच्या अंतराने धावणार आहेत। महामेट्रोच्या या निर्णयामुळे क्रिकेट प्रेमींना सुरक्षित, जलद आणि सुलभ प्रवासाचा मोठा दिलासा मिळणार आहे। PCA जामठा इथे नागपूर आणि न्यूझीलंड दरम्यान T20 मॅच होऊ घातली आणि संध्याकाळची मॅच आहे आणि महत्त्वाचं म्हणजे या मॅच करता मेट्रोने विशेष सेवा उपलब्ध केली आहे। रात्री 12 वाजेपर्यंत आणि गरज पडली तर त्या पलीकडे देखील मेट्रोची सेवा उपलब्ध राहील आणि म्हणून महामेट्रो नागपूरतर्फे सर्वांना आवाहन करण्यात येते की त्यांनी मेट्रोचा वापर करावा, जेणेकरून रस्त्यावरची रहदारी जी आहे किंवा वाहतूकचा गुंता जो आहे तो टाळता येईल। आपण बघितलं आहे की त्या रस्त्यावर जेव्हा 4 चाकी किंवा 2 चाकी गाड्या सगळ्याच्या सामन्याकरता जातात मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होते, तर ते सगळं टाळण्याकरता मेट्रोचा वापर करावा, जेणेकरून तुमचा वेळ देखील वाचेल आणि लवकरात लवकर तुम्ही सामना पोचायकरता जाऊ शकतात। आणि महत्त्वाचं म्हणजे जे मेट्रो प्रवासी जे क्रिकेट चाहते सामना संपल्यावर येणार आहे त्यांच्याकरता मेट्रोने सेवा केली आहे आणि जसं मी आधी सांगितलं तसं अगदी शेवटचा प्रवास येईपर्यंत मेट्रोची सेवा सगळ्या क्रिकेट प्रेमींना देणार आहे।